प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड तर्फे जनतेमध्ये वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षितता याबाबत माहितीसाठी सुरक्षा रथ सुरू करण्यात आला। हा रथ जुन्नर शहर व जुन्नर तालुक्यामध्ये 3 दिवस फिरणार आहे। 19, 20 आणि 21 जानेवारी जुन्नर शिबिर कार्यालयामध्ये आज डॉक्टर सुनील शेळके तहसीलदार जुन्नर यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन संपन्न झालं। उपस्थित 150 पेक्षा अधिक परीक्षार्थींना या प्रसंगी डॉक्टर शेळके तहसीलदार आणि जयंत मोरे यांनी मार्गदर्शन केलं। या प्रसंगी किरण अवचर पोलीस निरीक्षक जुन्नर, जयंता मोरे मोटार वाहन निरीक्षक, निनाद सुर्वे मोटार वाहन निरीक्षक, कुणाल मोहिते मोटार वाहन निरीक्षक, प्रशांत मोरे मोटार वाहन निरीक्षक, गीतांजली काळे मोटार वाहन निरीक्षक, अनंता फाळके लिपिक, चालक आशिष काळदाते, चालक परमहंस पुरी, चालक मुजावर, सर्व जुन्नर येथील ड्रायव्हिंग स्कूलचे मालक प्रतिनिधी उपस्थित होते। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, श्रीमती अश्विनी स्वामी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, आनंद मेश्राम, पवन नव्हाडे, प्रवीण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न होणार आहे। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।